नमस्कार. आज आपण एका खूपच धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत. हो, नक्कीच. 6 मार्च 2019ची रात्र. वैशाली साळुंखे नावाची एक नवविवाहिता तिच्या मामांना नंदलाल यांना फोन करते, एकदम घाबरलेल्या आवाजात, आणि काय सांगते? की घरात मोठी चोरी झालीये आणि तिच्या पतीचा, जगदीशचा खून झालाय. बापरे, अगदी सुरुवातीलाच एवढा मोठा धक्का. ही घटना कल्याणच्या विठ्ठलवाडी भागातली, बरोबर? हो, यशवंत अपार्टमेंटमध्ये. जगदीश साळुंखे आणि वैशाली ठाकरे लग्न होऊन जेमतेम 3 महिने झाले होते त्यांना. म्हणजे अगदी नवीन जोडपं. आणि सुरुवातीला ही गोष्ट अगदी सरळ वाटली असेल की नाही, चोरी आणि त्यातून खून. अगदी. पण आज आपण याच घटनेचा म्हणजे खोलात जाऊन विचार करणार आहोत. आपल्याकडे या प्रकरणाचा एक क्राईम रिपोर्ट आहे. हो, त्या रिपोर्टच्या आधारे आपण बघूया की त्या रात्री नेमकं काय घडलं आणि चोरीच्या कथेमागे काय सत्य दडलं होतं. तर वैशालीचा फोन आला तसे तिचे मामा नंदलाल आणि जगदीशचा भाऊ कांचन, ते दोघेही धावत पळत घटनास्थळी पोहोचले. आणि तिथलं दृश्य कसं होतं? घरातलं दृश्य म्हणजे भयानकच. जगदीश निपचित पडलेला, सगळं घर अस्ताव्यस्त, सामान विस्कटलेलं. आणि वैशाली? वैशाली एका कोपऱ्यात बसून रडत होती, असं त्याने सांगितलं. मग त्यांनी जगदीशला हॉस्पिटलमध्ये नेलं असणार. हो, त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला, रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेलं, पण उपयोग झाला नाही. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. आणि मग पोलीस आले? हो, पोलीस आले, त्यांनी पंचनामा केला, पण त्यांना म्हणजे घटनास्थळी काहीतरी विसंगती जाणवली. विसंगती? म्हणजे चोरी झालीये असं वाटत नव्हतं का? तसंच काहीसं. म्हणजे चोरी झाली तर जसं असायला हवं तसं नव्हतं. इथेच पोलिसांना थोडा संशय आला. अच्छा, म्हणजे बनाव असू शकतो असं वाटलं त्यांना. हो, पण खरी दिशा मिळाली ती शवविच्छेदन अहवाल आल्यावर. काय होतं अहवालात? त्या रिपोर्टमुळे संशय थेट वैशालीवर गेला. मृत्यूचं कारण वेगळं होतं. आणि तिने सुरुवातीला काय सांगितलं होतं पोलिसांना? तिचं म्हणणं होतं की ती बाजारातून परत आली तेव्हा तिला नवरा बेशुद्ध दिसला आणि घरात सगळं सामान विस्कटलेलं होतं. म्हणजे चोरी झाली होती. त्यामुळे पोलिसांनी सुरुवातीला अज्ञातांविरुद्ध गुन्हा नोंदवला असेल. बरोबर, खुनाचा गुन्हा, पण अज्ञात व्यक्तींविरुद्ध. पण आता संशय वैशालीवर आला. काय होती यांची पार्श्वभूमी? हे लग्न ठरवून झालं होतं ना? हो, जगदीश म्हणजे जळगावचा मुलगा, कल्याणमध्ये एका फार्मा कंपनीत कामाला, एकदम साधा सरळ मुलगा. आणि वैशाली? वैशाली मालाडची, दिसायला सुंदर पण जरा चंचल स्वभावाची. वडील नव्हते, घराची जबाबदारी भाऊ सतीशवर होती. मग लग्न कसं ठरलं? जगदीशला ती पहिल्या भेटीतच खूप आवडली. घरच्यांनी होकार दिला, साखरपुडा पण झाला. इथेपर्यंत तर ठीक वाटतंय. मग गडबड कुठे झाली? गडबड झाली साखरपुड्यानंतर. म्हणजे साधारण 6 महिन्यांनी वैशालीला हा मुलगा म्हणजे जगदीश नकोसा वाटू लागला. कारण? तिला तो खूप साधा वाटत होता. तिला कोणीतरी मॉडेल किंवा एकदम स्मार्ट मुलगा हवा होता पती म्हणून. अच्छा. आणि मग तिने लग्न मोडायचा प्रयत्न केला. हो, आणि तो पण एकदा नाही 2दा. अगदी गंभीर प्रयत्न. एकदा तर दादर स्टेशनवर भेटून तिने स्पष्ट सांगितलं की आपले विचार जुळत नाहीत. अरे बापरे. आणि म्हणाली की जर जबरदस्ती केली लग्नासाठी तर मी आत्महत्या करेन. आत्महत्येची धमकी? हे तर खूपच सिरियस आहे. मग घरच्यांनी काय केलं? जगदीशच्या घरच्यांनी वैशालीच्या कुटुंबाकडून लेखी हमी घेतली की ती असं काही करणार नाही. पण त्याने काही फरक पडला नाही? नाही, ती शांत बसली नाही. लग्नाच्या फक्त 8 दिवस आधी तिने परत जगदीशला एका हॉटेलमध्ये बोलावलं. आणि तेव्हा काय कारण दिलं? म्हणाली, मला ब्युटिशियन कोर्स करायचा आहे, त्यामुळे लग्न पुढे ढकलूया. आता मात्र जगदीश खूप चिडला. साहजिकच आहे. म्हणजे लग्नाआधीच इतके रेड फ्लॅग्स? इतकंच नाही, याहूनही एक धक्कादायक गोष्ट म्हणजे लग्नापूर्वी तिने दिलेल्या एका पार्टीनंतर जगदीशसाठी आणलेल्या जेवणाच्या डब्यात तिने विष मिसळण्याचा प्रयत्न केला होता. काय सांगताय? विष? हो, पण सुदैवाने जगदीशला जेवणाचा वास काहीतरी विचित्र आला आणि त्याने ते अन्न खाल्लं नाही, फेकून दिलं. म्हणजे हे सगळं माहिती असूनही लग्न झालंच? हो ना. 29 डिसेंबर 2018ला लग्न झालं. जगदीश खूप आनंदी होता, पण वैशाली नाराज होती? प्रचंड नाराज. लग्नानंतर त्यांच्यात रोज भांडणं व्हायला लागली, खटके उडायचे. मग त्यांनी वेगळं राहायचं ठरवलं. भाड्याच्या घरात गेले. तिथे तर वैशाली जास्तच फोनवर बोलायची. जगदीशने कधी विचारलं की भांडायला लागायची. म्हणजे परिस्थिती अजूनच बिघडली. अगदी. आणि मग आला तो शवविच्छेदन अहवाल. आणि घरच्यांनी पण पोलिसांना सांगितलं असणार वैशालीच्या नाराजीबद्दल, लग्न मोडण्याच्या प्रयत्नांबद्दल. हो, मग पोलिसांनी वैशालीला पुन्हा बोलावलं असणार चौकशीसाठी. बरोबर. आणि या सगळ्या गोष्टी समोर आल्यावर पोलिसांनी थोडा खाक्या दाखवताच
वैशाली कबूल झाली. तिने गुन्हा कबूल केला. हो, तिने सांगितलं की तिला या लग्नातून सुटका हवी होती. स्वातंत्र्य हवं होतं. हेच कारण होतं. अरे देवा, म्हणजे तिनेच हे सगळं केलं. पण कसं, म्हणजे खून कसा केला? तिने सांगितलं की घटनेच्या दिवशी तिने मुद्दाम जगदीशशी खूप गोड बोलून, प्रेमाने वागून त्याच्या जेवणामध्ये उंदीर मारायचं उशट टाकलं. अच्छा. जेवणानंतर त्याला त्रास व्हायला लागला. तो अस्वस्थ होऊन बेडवर जाऊन पडला आणि मग काय? मग तिने नायलॉनच्या दोरीने त्याचा गळा आवळून खून केला. स्वतःच्या हाताने? हो. आणि त्यानंतर घरातलं सामान विस्कटून टाकलं, चोरीचा देखावा निर्माण केला आणि मग मामाला फोन लावला. ती खोटी कहाणी रचली. अविश्वसनीय आहे हे सगळं. म्हणजे सरळ सरळ दिसतंय की वैशालीनेच पती जगदीशचा खून केला, कारण तिला ते ठरवून लावलेलं लग्न नको होतं. त्यातून सुटका हवी होती. हो, आधी विषप्रयोग, मग गळा आवळणं आणि वरतून चोरीचा बनाव. खरंच. पण यातून एक महत्वाचा प्रश्न उडतो नाही का, की जेव्हा लग्नासारख्या महत्वाच्या नात्यात इतके स्पष्ट नकार आणि धोक्याचे इशारे मिळत असतात, हो, तेव्हा त्याकडे दुर्लक्ष करण्याचे परिणाम किती गंभीर असू शकतात. अगदी बरोबर. जर दोन्हीकडच्या कुटुंबांनी वैशालीची ती आत्महत्येची धमकी, तिची तीव्र अनिच्छा, हे सगळं जास्त गांभीर्याने घेतलं असतं, तर कदाचित आज जगदीश आपल्यात असता. हे प्रकरण आपल्याला वेळेवर संवाद साधणं आणि धोक्याचे इशारे ओळखण्याचं महत्त्व शिकवून जातं.